शपथपत्र मागणाऱ्या निवडणूक आयोगाला राहुल गांधींकडून संसदेतील शपथेची आठवण। निवडणूक आयोगाने मागील 10 वर्षातील डिजिटल वोटर लिस्ट द्यावी, राहुल गांधींची मागणी। राहुल गांधींची पत्रकार परिषद म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारू, आरोपांबाबत माफी मागावी। निवडणूक आयोगाने राहुल गांधींना सुनावलं तर आयोगाची वेबसाईट बंद असल्याचा दावाही फेटाळला। राहुल गांधींनी निवडणुकीआधीच पराभवाचं कारण शोधून काढलं। मतांच्या यादीत चुका आम्हाला मान्य, मग छाननीला विरोध का करता? बिहार निवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींना सवाल। दिल्लीत उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची महाराष्ट्राच्या राजकारणावर 35 मिनिटं स्वतंत्र बैठक। राज ठाकरेंसोबत युती करून लढायचं झाल्यास पुढे काय, यावरून चर्चा झाल्याची शक्यता। उद्धव ठाकरेंना आमच्याकडे पहिल्या रांगेत स्थान होतं, दिल्ली समोर झुकणार नाही म्हणणाऱ्यांची अवस्था बघा। इंडिया आघाडीच्या बैठकीत ठाकरेंना 6व्या रांगेत स्थान दिल्यानंतर फडणवीसांची खोचक टीका। थिएटरमध्ये तुम्ही पहिल्या रांगेत बसता की मागच्या? घरगुती वातावरणात कुणी कुठं बसायचं हा आमचा निर्णय। इंडिया बैठकीतील आसन व्यवस्थेवरून टीका करणाऱ्यांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर। नारळी पौर्णिमेनिमित्त वरळी कोळीवाड्यात एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने। आदित्य ठाकरेंनी शिंदेंकडे रोखून बघितलं, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। कुठून उठलो आणि पुण्याचा पालकमंत्री झालो, कुणीही मला उपदेश करायला लागलंय। पिंपरीतील वृक्षतोडी संदर्भात भरसभेत माहिती देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचं बोलणं ऐकून अजित पवार वैतागले। मला जोडे मारण्यापेक्षा गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढांना मारा, माझी बदनामी करून हनी ट्रॅपवरील लक्ष विचलित करण्यासाठी प्रयत्न। जामनेरमधील भाजपच्या आंदोलनावरून एकनाथ खडसेंचा हल्लाबोल। गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण प्रकरणात रोहित पवारांचा कार्यकर्ता अटकेत। दगडफेक आणि जुन्या मारहाणीच्या रागातून अपहरण। अपहरणावेळी रोहित पवारांनी व्हिडिओ कॉल केल्याचा आरोप। सरकार विरोधात बोलतो म्हणून मला अडकवण्याचा प्रयत्न। पडळकर फडणवीसांच्या सांगण्यानुसार बोलतात, मी व्हिडिओ कॉल केला होता का याची SIT चौकशी करा, रोहित पवारांचा आव्हान। रोहित पवार बालिश बॉय, कार्यकर्त्यात वाद कशाला लावता? मला मारायचं असेल तर बारामतीत कुठे येऊ सांगा, गोपीचंद पडळकरांचं प्रतिआव्हान। माधुरी हत्तीसाठी नान्नी मठ आणि वंतारा सुप्रीम कोर्टात संयुक्त अर्ज दाखल करणार। मठाच्या परिसरात हत्तींसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याचा निर्णय। उत्तरकाशीत अडकलेल्या पर्यटकांशी मंत्री गिरीश महाजनांचा दूरध्वनीद्वारे संवाद। महाराष्ट्रातील 171 पर्यटक सुरक्षित, एकाचा शोध सुरू, महाजनांची माहिती। बेळगाव जिल्ह्यातील सौदंती परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस। 2 तास पावसाचा रुद्र रूपानंतर रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप। पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची मोठी कसरत। ट्रम्पच्या टेरिफ विरोधात भारत रशिया चीनची युती। ऑगस्टमध्ये पंतप्रधान मोदींचा चीन दौरा, तर रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना मोदींकडून द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी भारत भेटीचं निमंत्रण।